धाव घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। सुनावणी होणार आहे। नियमित वेळेमध्ये सुनावणी पूर्ण करण्याचं अध्यक्षांसमोर आव्हान। आज याचिका एकत्रित करण्याची शक्यता, विधिमंडळ सूत्रांची माहिती। मुख्यमंत्र्यांसोबतची अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची बैठक निष्फळ। अंगणवाडी सेविकांचा आझाद मैदानातला संप सुरूच राहणार। मानधनात भरीव तरतूद झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची भूमिका। देशभरातील रेशन दुकानदार बेमुदत संपावर। 14 सूत्री कार्यक्रम मंजूर करावा, कमिशन वाढवावं, धान्यातील तूट भरून देण्यामध्ये यावी अशी विविध मागण्यांसह त्यांचा संप। महायुतीची उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। बैठकीला प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार आहे। युतीमधील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रण। ऊसतोड आणि वाहतूक कामगार संघटनांची आज दुपारी 4 वाजता शिर्डीमध्ये बैठक। शरद पवार आणि पंकजा मुंडे बैठकीला उपस्थित राहणार। प्रादेशिक पक्ष काँग्रेसला झटका देण्याच्या तयारीत। उद्धव ठाकरे, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, केजरीवाल यांची फोनवरून चर्चा। 2 दिवसांमध्ये काँग्रेस वगळता प्रादेशिक पक्षांची व्हर्च्युअल मीटिंग। काँग्रेसची संथ गतीनं निर्णय घेण्याची पद्धत अमान्य। अरविंद केजरीवाल यांना पुन्हा समन्स पाठवण्याची शक्यता। ईडीनं जारी केलेल्या 3ऱ्या समन्सवरही बुधवारी हजर झाले नाहीत। केजरीवाल यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याचा ईडीकडे पर्याय। मुख्यमंत्र्यांसह फडणवीस आणि अजित पवार यांची वर्षावर बैठक। पंतप्रधान मोदींच्या नाशिकच्या दौऱ्याबाबत वर्षावर आढावा बैठक झाली। ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अजित पवार गटाचं आंदोलन। आव्हाडांनी प्रभू श्रीरामांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कार्यकर्ते आक्रमक। अजित पवार गटाच्या आंदोलनानंतर आव्हाड समर्थकांकडून शुद्धीकरण। आव्हाडांच्या घरासमोर अजित पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमण झाले। अमोल मिटकर यांचा रामचरित मानस मधला दाखला देत आव्हाडांना टोला। राम कंदमुळं आणि फळं खाऊन वनवासामध्ये राहिल्याचा मिटकरींकडून दाखला। आव्हाडांना अजित पवारांच्या नखाची सुद्धा सर नाही। अजित पवारांची मिमिक्री केल्यानंतर खरातांची आव्हाडांवर टीका। रोहित पवारांचा जितेंद्र आव्हाडांना घरचा आहे। राज्यातील महत्त्वाचे मुद्दे सोडून धर्मावर आणि देवावर बोलणं सोडलं पाहिजे। जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांचं ट्विट। देवी देवतांवरून वाद झालेच नाही पाहिजे। वाद घालत बसणार की भविष्याचा विचार करणार, आदित्य ठाकरे यांचा सवाल। अजित पवारांना 2019 मध्ये उपमुख्यमंत्री करून चूक झाली, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। तर अजित पवार गटासाठी कायमची दारं बंद करण्याची शरद पवारांना विनंती केल्याचीही आव्हाडांची माहिती। सुनील तटकरे अजित पवारांना वेगळ्या मार्गावर घेऊन गेले। सुनील तटकरेंनी शरद पवारांचं घर फोडलं। जितेंद्र आव्हाड यांचा तटकरेंवर हल्लाबोल। जितेंद्र आव्हाड बेदखल झालेले नेते सुनील तटकरे यांची आव्हाडांवर टीका। काही लोकांनी अमोल कोल्हे यांना पाडायचा विडा उचललेला आहे, पण जोवर छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जिजाऊंचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत, डरने की कोई बात नाही। जयंत पाटलांची अजित पवारांचं नाव न घेता टोला। भुजबळांना आम्ही आजही ओबीसींचे नेते मानतो, पण तुमचा तोल गेला। भुजबळांनी ओबीसींच्या मनात मराठ्यांबाबत पाप आणलं। जितेंद्र आव्हाडांची छगन भुजबळांवर टीका। आव्हाडांना मंत्री करताना त्यांच्या पत्नी मला विनंती करायच्या। पवार साहेबांना सांगून मी आव्हाडांना मंत्रिपद दिलं। छगन भुजबळांचा जितेंद्र आव्हाडांना टोला। वातावरण बिघडवण्यासाठी शिंदेंना कोणीतरी स्क्रिप्ट देतंय। मलंग गडावरून केलेलं भाषण मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, आव्हाडांची टीका। विधानसभेला 15 जागा लढवण्याची आमची तयारी, तर लोकसभेसाठी 2 जागांवर लढण्याची तयारी। बच्चू कडू यांचं वक्तव्य। तर नवनीत राणा आमच्या तिकिटावर लढल्या तरी हरकत नाही, बच्चू कडूंचं भुवया उंचवणारं विधान। प्रहार हा पक्ष युतीधर्म पाळेल, तर आमचा स्वाभिमानी पक्षही विधानसभेवेळी युतीधर्म पाळेल। एकमेकांना मदत करू, रवी राणा यांचं बच्चू कडूंना उत्तर। मुंबईमध्ये येण्यासाठी गनिमी कावा वापरू, जरांगेंचा राज्य सरकारला इशारा। आम्ही मुंबईमध्ये कसं येणार हे 10 तारखेला कळेलच, जरांगेंचं वक्तव्य। आमचे डिझेल बंद झाले तरी आम्ही गाड्या मुंबईमध्ये नेणार, जरांगे ठाम। तुमचं दूध अन्नधान्य बंद करू, आम्ही शेतकरी आहोत, जरांगेंचा इशारा।
जरांगे पाटलांच्या दबावामध्ये येऊन अध्यादेश काढला तर आम्ही कोर्टामध्ये जाणार, झुकणार नाही, आंदोलन करणार. ओबीसीचे नेते बबनराव तायवाडे यांचा सरकारला इशारा. केवळ निवडणुकीपुरतं टिकणारं आरक्षण नको तर टिकणारं आरक्षण द्या, जयंत पाटलांची सरकारकडे विनंती. 7 जानेवारीला अजित पवार गटाचा मुंबईमध्ये मेळावा, सुनील तटकरे यांची माहिती. 13 जानेवारीला युवक राष्ट्रवादीचा परभणी आणि धाराशिवमध्ये मेळावा. मुंबई गोवा महामार्गाचं काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण करू. डिसेंबर 2024 पर्यंत काम पूर्ण करण्याची सरकारची हायकोर्टात ग्वाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू महामार्गाचं उद्घाटन होणार. नवी मुंबई विमानतळाच्या जागेवर उद्घाटनाचा सोहळा होणार. आदित्य ठाकरे यांचा दाढी काढत नवीन लुक, दाढी बदलायला पाहिजे म्हणून नवीन लुक घेतला. लुकवरून आदित्य ठाकरेंचा नाव न घेता मुख्यमंत्री शिंदेंना टोला. भंडारा गोंदिया लोकसभेच्या जागेवर अजित पवार गटाचा दावा. बूथ कमिटी तयार करण्याच्या पार्थ पवारांच्या सूचना, तर प्रफुल्ल पटेल किंवा वर्षा पटेल यांनी लोकसभा लढावी, स्थानिक नेत्यांचा आग्रह. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा. जंगलव्याप्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना शेत कुंपणासाठी मिळणार 90% अनुदान. मुंबईतील कुर्ला भांडू परिसरामध्ये आज पाणी बंद असेल. उर्वरित शहरामध्ये 10% पाणी कपात. पवईमधील पाणी पुरवठा केंद्रामध्ये दुरुस्तीच्या कामामुळे पालिकेचा निर्णय. मुंबईतील वसई विरार शहरामध्ये आगीच्या दुर्घटना नियंत्रणामध्ये येऊ लागल्यात. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आगीच्या घटना निम्म्यावर आल्यात. वर्षभरात शहरामध्ये 243 आगीच्या दुर्घटना. पुण्यामध्ये ओला उबरचा प्रवास महागलाय. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून वातानुकूलित टॅक्सीच्या भाडेदरात वाढ. पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 37 रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 25 रुपये दर आकारला जाणार. मुंबईतील LICच्या 68 इमारती धोकादायक. इमारतींचा तातडीनं पुनर्विकास करण्याची गरज, अन्यथा म्हाडा कायद्यानुसार कारवाई होणार. कल्याण डोंबिवलीमधील 1,65,000 बेकायदा बांधकामं. उच्च न्यायालयाकडून महापालिकेवर संताप व्यक्त. मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत. आडगाव टिटवाळा दरम्यान रेल्वे रुळावर धुकं असल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांसह लोकल ट्रेन उशिरानं. जात प्रमाणपत्रासाठी पुरावा सादर करणं सुलभ. जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आता 11 ऐवजी 23 कागदपत्र ग्राह्य. ओबीसी मोर्चाच्या प्रभारीपदी भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडून भाजपकडून महत्वाची जबाबदारी. एमपीसी विरोधात आंदोलनाचा काँग्रेसचा इशारा. आयोगानं 250 पदांची जाहिरात काढून लाखो विद्यार्थ्यांची चेष्टा केली असल्याचा अतुल लोंढेंचा आरोप. अधिकाऱ्यांच्या बदल्या 9 जानेवारीपर्यंत पूर्ण करा. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर पोलीस महासंचालकांचे निर्देश. राज्यभरातून भाजीपाला पुरवठा सुरळीत झालाय. ट्रक चालकांचा संप मिटला असला तरी अद्याप भाज्यांची आवक कमी असल्यामुळे दरामध्ये वाढ. पुणे जिल्ह्यात कुणबीच्या 2.5 लाख नोंदी. खेड आणि जुन्नर तालुक्यामध्ये सर्वाधिक नोंदी. परभणीच्या फुकटगावमध्ये जरांगेंच्या आंदोलनासाठी ग्रामस्थांकडून निधी. अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून 71,000 रुपयांचा निधी जमा. मुख्यमंत्री शिंदे कल्याण डोंबिवलीमध्ये राबवणार स्वच्छता अभियान. परिसरातील विकास कामांचंही उद्घाटन करणार. परभणी जिल्ह्यातील 11 शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार वितरित. गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार. पुण्याच्या भोर तालुक्यातील हिरडोशी धामणदेवी वाडीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकाची पद रिक्त. शाळेला शिक्षक देण्याची ग्रामस्थांची मागणी. पुण्याच्या खेड तालुक्यातील 27 गावांमध्ये साखळी उपोषण. 20 तारखेपासून निघणाऱ्या आरक्षण दिंडीलाही पाठिंबा. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकान परवान्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन. जिल्ह्यातील 13 तालुक्यामध्ये 233 ठिकाणी धान्य दुकान परवाना मंजूर करण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध. मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमधील नामिबियन चित्त्याने 3 बछड्यांना जन्म दिलेला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडून व्हिडिओ शेअर. भंडारा जिल्ह्यामध्ये दाट धुक्याची चादर. महामार्ग परिसरामध्ये धुक्यांमुळे अपघात होण्याची शक्यता. भंडाऱ्यामध्ये श्रीराम रथयात्रेनिमित्तानं पथनाट्यातून जनजागृती केली जाते. कारसेवकांच्या योगदानाची गाथा सांगत ही रथयात्रा निघाली.
अमरावतीच्या वरुडमध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा चक्काजाम आंदोलन. संत्र्याला योग्य हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. संत्री रस्त्यावर फेकत आणि टायर जाळत शेतकऱ्यांचा सरकार विरोधात रोष. पुणे जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामामध्ये हरभरा पेरणी क्षेत्रामध्ये घट. पुरेसा पाऊस न झाल्यामुळे जमिनीमध्ये ओलावा नसल्यामुळे पेरणीमध्ये घट. केंद्र सरकारनं निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवण्याची खासदार अमोल कोल्हे यांची मागणी. नांदेड बाजार समितीमध्ये काकडा फुलाच्या दरामध्ये मोठी घसरण. सध्या फुलाला 60 ते 70 रुपये प्रति किलो भाव. नांदेडमध्ये करपा रोगामुळे हळदीच्या उत्पादनात घट झाली आहे. हळदीला प्रति क्विंटल 11,000 रुपये भाव. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील सुहागण गावामध्ये 6 दिवसांपासून वीज गायब. वीज नसल्यामुळे नागरिक हैराण. डोंबिवली ते कोकण स्टेशन दरम्यान रेल्वे अपघातांमध्ये वाढ झाली आहे. 3 दिवसांमध्ये 4 प्रवाशांचा मृत्यू. पुण्याच्या खेड तालुक्यातील मुईमधून दागिन्यांची चोरी करणारा पोलिसांच्या ताब्यात. बुडीत कर्ज 6% कमी असणाऱ्या बँकांनाच लाभांश वितरणाला मुभा. रिझर्व्ह बँकेकडून सुधारित प्रस्ताव जाहीर. गोंदियामध्ये यंदा हेल्मेट सक्ती ठरली. नागरिकांच्या फायद्याची. मृत्यूच्या प्रमाणात मोठी घट. भंडाऱ्याच्या लाखांदूरमधील चपराळ ग्रामपंचायतीच्या माजी ग्रामविकास अधिकाऱ्याला 69 लाखांच्या अपहार प्रकरणी बेड्या. अधिकाऱ्याला 8 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. वॉर्डबॉय नसल्यामुळे नातेवाईकच ढकलतात ट्रेचर. धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील स्थिती. जळगाव महापालिकेमध्ये पाळण्यात आला नो व्हेइकल डे. वाढत्या प्रदूषणासंदर्भात त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जळगाव महापालिकेचा उपक्रम. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापूस वेचणीला 20 रुपये किलोचा दर. कमी असलेला कापसाचा भाव आणि मजूर टंचाईमुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात. नंदुरबार जिल्ह्यात धर्मांतराच्या विषयावरून राजकारण. आदिवासीमधून धर्मांतर झालेल्या नागरिकांना ग्रामपंचायतद्वारे मिळणाऱ्या सुविधा बंद करण्याचा ठराव. धुळे जिल्ह्याला बसू लागली आता कोरड्या दुष्काळाची झळ. जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट. नंदुरबार जिल्ह्यामध्ये एसटीच्या ऑनलाईन तिकीट काढण्याचा प्रश्न. सातपुड्याच्या दुर्गम भागात नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाईन तिकीट काढायचं कसं? स्थानिक रहिवाशांचा सवाल. शिवडी न्हावाशेवा पुलाबाबत MMRDAचा प्रस्ताव. अटल सेतूवरून किमान 500 रुपये टोल लागण्याची शक्यता. मंत्रिमंडळामध्ये आज निर्णयाची शक्यता. अभिनेता आमिर खानची लेक इरा खान लग्नबंधनामध्ये अडकली. या इरानं बॉयफ्रेंड नुपूर शिकरेशी कोर्ट मंजुरी मॅरेज करून विवाह केला. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे ज्ञानव्यापी सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक न करण्याची विनंती. वाराणसी न्यायालयाला आणखी 4 आठवडे थांबण्याची विनंती. किमती हिऱ्यांच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी गजाआड झालेली आहे. 6 आरोपींना अटक. माटुंगा पोलिसांची कारवाई. विक्रोळीमधील पूर्व कन्नमवार नगर आणि टागोर नगरमध्ये लावण्यात आलेले लोखंडी बॅरियर्स कोसळले. अवजड वाहनांच्या प्रवेशबंदी करता हे बॅरियर लावण्यात आले होते. पुण्याच्या शिरूरमध्ये गावठी बनावटीच्या पिस्तूल विक्री प्रकरणामध्ये 3 अटक करण्यात आली. आरोपींकडून 3 गावठी बनावटीची पिस्तूल्स आणि 10 जिवंत काडतुसं जप्त. नवी मुंबईतील रबाळे MIDC भागामध्ये पेट्रोल पंप कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये पेट्रोलवरून हाणामारी. 500 रुपयांचा पेट्रोल मागितल्यावरून केवळ 150 रुपयांचे पेट्रोल देणार असं कर्मचारी बोलल्यानंतर वाद. छत्रपती संभाजीनगरमध्ये गाडीचा धक्का लागल्यामुळे गाडीतील तरुणांना नागरिकांकडून बेदम मारहाण. भंडारा रोड रेल्वे स्थानकावर फाटक बंद असल्यामुळे नागरिकांचा जीवघेणा प्रवास. दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा. ओव्हरब्रिज करण्याची नागरिकांची मागणी. साताऱ्याच्या काझारवाडी आणि ताईचीवाडी मधील ग्रामस्थांचा शिंदे गटात पक्षप्रवेश. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध पदांकरता भरती सुरू. 13 जानेवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरता येणार. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. कांद्याच्या 800 गाड्या दाखल झालेल्या आहेत. आजपासून कांद्याचे लिलाव सुरू. पुणे मार्केट यार्डमध्ये आज गाड्यांची आवक 20% घटलेली आहे. आज 1100 गाड्या दाखल झाल्या आहेत. गोंदियाच्या अर्जुनी मोरगावमध्ये मालमत्ता करवाढी विरोधात कडकडीत बंद. नगरपंचायतीच्या कार्यप्रणालीवर नागरिकांचा रोष.
नांदेडमध्ये वंचितच्या वतीनं जनसंवाद यात्रेचं आयोजन 5 जानेवारीला खडकपुरा भागात वंचितची सभा. बुलढाण्याच्या सिंदखेडमध्ये सावित्रीबाई जिजाऊ दशरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे. या शोभायात्रेमध्ये नागरिकांसह विद्यार्थी आणि शिक्षकांचाही सहभाग. साताऱ्याच्या कराडमध्ये शिवकालीन तळ्याच्या मजबूती आणि सुशोभीकरणासाठी निधी. माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून कामाची पाहणी. नाशिकच्या येवला इथल्या कृषी सेवा केंद्रातून खतांसह रोख रकमेची चोरी तर दुकानाचीही नासधूस. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. नवी मुंबईतील पावणे एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीला भीषण आग. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न.